तुळस किंवा दुर्वा तोडताना काही विशिष्ट दिवस शास्त्रामध्ये वर्ज्य करायला सांगितले, ते कटाक्षाने पाळणं आवश्यक आहे. त्याबद्दल धर्मशास्त्रात असं दिलंय, रविवारम विना दुर्वा तुलसीम द्वादशीम विना जीवितस्या विनाशाय प्रविचिन्वित धर्मवित. म्हणजे रविवारी दुर्वा कधीही तोडू नयेत आणि त्याचबरोबर द्वादशीला म्हणजे जी विष्णूंची तिथी आहे त्यावेळेला तुळस तोडू नये. त्याबरोबर शास्त्रात असंही सांगितलंय, वैधृती योग व्यतिपात योग असताना रविवार, गुरुवार, शुक्रवारी, अमावस्या, पौर्णिमेला, जनना शौच आणि मृता शौच म्हणजे सूतक किंवा सोहेर असताना, द्वादशी तिथी असताना, सूर्याची संक्रांती असताना या दिवशी तुळस तोडू नये. अन्यथा अशा दिवशी जर तुळस तोडली तर हरीचं शिरच्छेद केल्याचं पातक लागतं असं शास्त्रामध्ये दिलेलं आहे. परंतु भगवंताला अर्पण करण्यासाठी जर आपण तुळस दुर्वा तोडत असाल तर त्यावेळेला तुळस तोडण्यासाठी काही विशिष्ट मंत्र दिलेला आहे. तो मंत्र म्हणून ती तुळस तोडावी. तुलस्य मृत जन्मासी सदात्वम केशव प्रिया केशवार्थम विचिन्वामी वरदा भवशोभने असा मंत्र म्हणून मग तुळस तोडावी. निषिद्ध दिवशी सुद्धा हा मंत्र म्हणून भगवंतासाठी आपण तुळस तोडू शकता.